इकडे मुंबईतल्या दादरमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा स्थानिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे प्रवाशांचे सुद्धा या ठिकाणी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। लोकल सेवा जी आहे ती उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेची रेल्वे वाहतूक जी आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि लोकलच्या वेळापत्रकावर सुद्धा काहीसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे स्टेशनवरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। तर इकडे मुंबईमध्ये सायन किंग सर्कल मध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। तिकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अक्षरशः गाड्या ज्या आहेत त्या पाण्यावर तरंगतायत। रात्रभर पाऊस पडतोय आणि पावसाचं पाणी जे आहे त्याचा निचरा जो आहे तो होत नाहीये आणि त्याच्यामुळे या पाण्यावर अक्षरशः गाड्या तरंगताना आपण पाहताय। मुंबईमध्ये सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती। त्यानंतर गेल्या 1 तासापासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की किंग सर्कल परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। गुडघ्यापर्यंत किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली की किंग सर्कल परिसर, हिंदमाता परिसर, त्यासोबतच दिवे परिसरामध्ये पाणी साठायला सुरुवात होते आणि त्याचप्रमाणे सकाळपासून पाहतोय की गेल्या 1 तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडतोय आणि त्याचा परिणाम किंग सर्कल परिसरामध्ये झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे बेस्ट वाहतूक असू दे अथवा इतर गाड्या आहेत त्या गाड्यांना या ठिकाणाहून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात गाड्या बंद पडण्याचं देखील प्रमाण जे आहे ते या ठिकाणी वाढलेलं आहे, कारण की पाणी जास्त भरले असल्यामुळे गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड जो आहे तो तांत्रिक बिघाड होतोय। गेल्या 1 तासापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्याचा परिणाम रेल्वे वाहतूक त्यासोबतच रस्ते वाहतुकीवरती झाल्याचं पाहायला मिळतंय आणि किंग सर्कल परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्याचा उपसा करण्याचं काम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू आहे। परंतु जोपर्यंत पावसाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत पाण्याचा निचरा जो आहे तो पूर्णपणे होणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे। परंतु संपूर्ण कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी देखील या ठिकाणी पाण्याचा निचरा करताना पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।